मावशी मावशी आलीस ने आणि काय अजिंक्य कुठे? अगं ते हॅलो. हाय हाय इथंच आहे. काय बायको बरोबर फिरायला काय लाज वाटते बाई? त्यात काय लाजायचं तेव्हा? तुमच्या आजकालच्या पोरांचं काय सांगता येत नाही. अगं नाही, तुझ्यासाठी गोड आणायला गेलो होतो. कशाला रे आणायचं? काय होतं आणलं तर? आज एवढा गोड दिवस आहे, आपण सगळी एकत्र जेवायला बसणार आहे. मग गोड नको आहे? फक्त चपात्या करायच्या राहिल्यात, त्या बी केल्या त्या मी, पण मला लाटायला येत नाही ना म्हणून. मग दोघांच्या जेवायला बोललेलं ना, तुझं काय रे मधीच? मी असल्याशिवाय कुठलंच काम होत नाही काय. मी मावशीला मदत करत होतो. नक्की मग तिला चालायस ना, नाहीतर काम वाढवून ठेवशील. तू बी आता तुझ्या नवऱ्यासारखं बोलायला लागल्यास वय. अगं मी खरंच मदत करत होतो, विचार मावशीला. अगं यो मदतीला आला म्हणून बरं झालं. मी एक काम करते, तवर पसारा आवरते. केवढा तो पसारा मांडून ठेवलाय. काय करणार बाई, दिवसभर एकटीला काय घरात करमत नाही. एकटीला नुसतं घर खायला वाटतं. विक्रमची आठवण आली ते बसते आपले त्याचे फोटो बघत. अयो, ह्यो कवाचा फोटो आहे? अगं ही पोरं चौथीत होती ना, तवा काढलेला फोटो आहे. शीतल, तुझा नवरा ओळखू येते का तुला ह्याच्यातला? न ओळखाय काय झालं? एकच तर गावात वाढलोय आम्ही. राहुल्याला बघ की, कसला बारीक होता ना. एकदम मी फिट होतो, म्हणजे आता पण फिटच आहे मी. गप, बसून बसून लोजा झालाय नुसता. हा फोटो काढताना काय गंमत झाली ते आठवते का रे पोरांनो? नाही आठवत. 15 ऑगस्टला आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम होता. तेव्हा विक्रमला आर्मीचा ड्रेस आणला होता आणि त्याचा फोटो बी काढायचं ठरलो. पण तेव्हा या दोघांकडे तसा ड्रेसच नव्हता. मग दुसऱ्या दिवशी दोघांना ड्रेस आणला आणि मग त्यानंतर ह्यांनी जाऊन फोटो काढला. तुमच्याकडे बी असा फोटो आहे व्हय? हाय की. मग दाखवला का नाही कधी? अगं ते पेटीत ठेवलाय. आपण ना या फोटोची एक मोठी फ्रेम करू आणि लावू. फोटो म्हणजे नुसते फोटो नसतात, तर त्या आपल्या आठवणी असतात. कोणी काढलेला यो? शेखरच्या वडिलांना. तेव्हा फक्त त्यांच्याकडेच कॅमेरा होता बर का. तेव्हा नव्हतं आताच्या तुमच्या मोबाईल सारखं. शीतल, अगं आमच्या लहानपणीच्या आठवणी बघतेस तू, आणि तुमच्या लग्नाच्या आठवणी कधी दाखवणार आम्हाला? म्हणजे अगं त्या शेखऱ्याला फोन कर, तुमच्या लग्नाचा अल्बम कधी भेटायचा? किती दिवस अजून वाट बघायची? तो लावते नंतर. आधी मावशीला स्वयंपाकात मदत करते. अगे नाही, राहू दे, सगळं झालंय. आता फक्त चपात्याच लाटायच्या राहिल्यात. तुमचं चालू द्या, मी तवर चपात्या लाटून घेते. हा, अरे कसलं दिसतंय बघ की. शीतल, अगं कर की शेखऱ्याला फोन. थांब र, तेच करते. आता तर बघतेस त्याला. आईच्या गावात. हॅलो, बोला की मिसेस फौजी. अल्बम कधी देतोस? तू सांग कधी देऊ? आता. आता कसं? थांब की जरा, एकदम क्वालिटी बनवतो मग देतो की. वय मग एक काम करते, मी येऊन तुझा कॅमेराच घेऊन जाते. ए नको 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 नको, मी तुला 2 दिवसात देतो अल्बम, पण तू येऊ नको बाई. आणि जर का नाही आणून दिलास ना, तर लक्षात ठेव, तर मग तू आहेस आणि मी आहे. हा. ए पोरांनो, चला रे. आलू. मिठाई राहिली बाबा. काय फौजी, जेव्हा येत आहे ना, कुठं हरवलाय?
शिकले आमच्या तिघांचं ना एकमेकांशिवाय अजिबात पण हलायचं नाही बघ. आमच्या शाळेला दळवीबाई म्हणायच्या, जिकडं जाईल तिकडं तरी कुठं असतेच. आता तिघं पण 3 टोकाला जाणार. आजला काही इतक्या पण जेवायला पाहिजे होता. लय मज्जा आली असती हा. होय, इकेसारखं मित्र मिळालं ना नशीबच लागतं बशीतले. मित्र नाही देऊ, भावाचा आहे आपला. अरे त्याला की हा आलो आलो. चला मला भुका लागलेत लय बाप. चल. अरे मी नंतर जेवले असते की, तुम्हाला वाढलं असत. तुम्ही जेवा. नाही मावशी, तू बी आमच्याबरोबर जेवायचं आहे का नाही? हा होय बरोबर आहे मावशी. बरं बाबा बसते. सिद्धी तुला सांगतो, आम्ही शाळेत होतो का नाही, एकेशिवाय एक दिवस बी डबा खात नव्हतं माहितीये का? तो आला ना की आपण परत जेवायचा बेत करू, मग सगळी एकत्र जेऊया. अगं बसू की, पण परत ह्याला सुट्टी मिळाली पाहिजे ना. ही शिवण पाणी सारखं होणार आहे. तो आला तो गेला, तो आला की यो गेला. आज बघ ना, विक्रमची जागा रिकामीच. आपण आज 4 जण जेवायला बसलो. आज तो असता तर पंगतच बसली असती. होय पण खरं सांगू, आज मला लय भारी वाटतंय बघ. आज तुमच्यामुळे मी 2 घास ना आनंदाने खाणार आहे. जेव्हापासून विक्रम गेलाय ना, तेव्हापासून माझं काही जेवणात मनच लागत नाही बघ. आज तर मग 2 घास जास्तच खायचंच तू. खा. हे धर. खाते बाबा. तुझ्या दोस्ताला नको सांगू, उगाचच काळजी करत बसायचा. 100 वर्ष आयुष्य बघ, त्याचाच फोन दिसतोय. अरे थांब मावशी, मी बघतो, बस तू. हाँ हेलो, मैं मराठा लाइट इन्फेंट्री कुपवाड़ा के यूनिट 5 से बोल रहा हूँ। क्या मेरी बात सिपाही विक्रम राउत के घर वालों से हो रही है? हाँ आपका नाम? सिपाही अजिंक्य शिंदे, यूनिट 11, उसका दोस्त। माफ करना, बड़ी अफसोस के साथ मुझे आपको बताना पड़ रहा है कि कल रात कुपवाड़ा के एक ऑपरेशन में सिपाही विक्रम राउत शहीद हुए हैं। आगे की कार्रवाई के लिए मैं आपको फिर से कॉल करूंगा। तब तक ये संदेश आप उनकी माताजी तक पहुंचा देना। जी, जय हिंद। जय हिंद। वा मावशे वा, भजी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेत. तुम्हाला आवडले ना, मग झालं तर. अगं आवडलं, कसलं भारी झालेत माहितीये का. मी तर कुठंच तवर खाणार आहे. मी खा बाबा खा, विकेच्या वाट्याचे पण तुलाच खायचे. ते तर खाणारच आहे ग. तिथं तुला सांगतो, आम्ही कुठं बाहेर जेवायला गेलो, माझ्या ताटातलं काय सपलं, मी नुसतं इकडे बघितलं की इक्याच्या ताटात इके माझ्या ताटात घालायचा. होय ग मावशे, मला बी सांग की कशी केली ती. अगं पिठामध्ये चिमूटभर सोडा आणि चिमूटभर बाबा टाकायचा, आणि मग बघ कशी होत्यात. झालं कुरकुरीत. आजा, तुझ्या दोस्ताला सांग, मला जेवण केल्यानंतर फोन करतो. ये. हो फौजी, या की जेवायला. झाला ना फोन, लय भारी केलं मावशीनं. मौसी, मैं तुमको बताता हूँ, दुनिया में 2 चीजें कभी नहीं मिलती, एक इक्का जैसा दोस्त और मौसी के हाथ का खाना.
कल रात कुपवाड़ा के एक ऑपरेशन में सिपाही विक्रम राउत शहीद हुए हैं। घे. अरे मला लाजतो का काय? माझा विक्यान तू काय मला वेगळे आहे वे धर घे. आता र अगं असं भरलं गाठावर का उठलं का? होय हो. थांबा मी बघतो, तुम्ही जेवा. हा बघ की जरा. येतील ते. जीव आजा ए आजा आजा काय झालं आजा घे पाणी घे आजा 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 अरे हे आजा आजा काय झालं ए अरे बोल की अरे आजा बोल की काय झालं काय काय इक्याचं काय बोल की कसं झालं? परत फोन येणार आहे त्याच्या आईला सांगितलं का? नाही 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 भाऊजी आजा तुम्ही चला माझ्या संग आजा मी नाही सांगणार आजा नाही नाही तुम्ही चला आजा नाही भाऊजी तुम्ही चला मला नाही आजा जायचं. हे बघ तुझं काम तुलाच करायला लागणार आहे. नाही भाऊजी मला नाही जमणार भाऊजी आजा अरे आपला इतक्या शहीद झालाय शहीद. अरे आज माझा मुलगा असताना शहीद झाला असताना मला एवढाच अभिमान वाटला असता. अरे इक्या तुम्ही सगळे माझ्या लेकरासारखेच आहात. अरे नशीब लागतं आजा सीमेवर जायला आणि देशासाठी प्राणाचं बलिदान द्यायला. आता तू खातायचं नाहीस. आता इथलं सगळं तुला सांभाळायला पाहिजे. मावशीला सांग बाकी सगळं मी सांभाळतो. चल उठ उठ अरे उठ उठ की. हा आता नाही राहुल्या. चल
बोला सर बोला सर राहुल्या भैया ओ भैया ओ भैया ओ भैया अरे गोट्या एक तर बोल तर नाही तर दम तरी खा. ओ भैया तो आपला राऊतांचा आहे क्या? हा त्याचं काय झालं? अहो तो शहीद झाला की. काय? वय भैया पोरं सगळी जाऊन गावात घराघरीच सांगतात. तुम्ही बी लवकर या, अख्खा गाव तिकडे चाललंय. लवकर या भैया, येत तुम्ही. टॅलेंट? अरे वाईट झालं रे, चांगला पोरगा होता विके. व्हॉट इज दिस गॉड? तुम्हाला कुणाला ठेवायचं कुणाला नाही ठेवायचं हे पण कळत नाही. अरे फौजेच पाहिजे तर राजाला न्यायचं ना. भैया सिच्युएशन चांगली आहे आणि संधी पण. अरे तुला सिच्युएशन काय हे तरी कळतंय का? राजकारणात त्याला आपला फायदा कसा करून घ्यायचा हे बरोबर कळतं ना, त्याला म्हणायचं राजकारणी. गावातून विक्याची अंत्ययात्रा निघणार आणि त्या अंत्ययात्रेला अख्खा जिल्हा येणार आहे. त्या अंत्ययात्रेत सगळं नियोजन तुम्ही करायचं. गॉट इट टॅलेंट, टॅलेंट गॉट इट. विक्या वाईट वाटतंय का तू गेला. गॉड थँक्यू बर का. चला टॅलेंट कामाला लागलं पाहिजे. तुला सांगते भजी करून ठेवलं ना, कवा नकोच येऊन खाऊन जाणार, मला कळायचं पण नाही. काय पोरगायस रे, असं कुणी मारलं काठावरनं उठून जातं वय. थांब जरा, आता गरम करून वाढते तुला. नको. आता 2 घास तरी खाल्लेस का? आणि फोन आला होता ना विक्याचा, काय म्हणत होता? लाव की परत फोन आणि त्याला सांग ये म्हणा, आज आईने भजी केल्या. मावशी काय रे, लावतेस ना फोन? ए रावल्या, अरे काय मोबाईल मध्ये पैसे संपलेत वय? मावशी एकेचा फोन नाही येणार आता, कधीच नाही. चिडलाय का माझ्यावर? आता नाही करणार मी फोन. मावशी आपला एक शहीद झाला. भजी केलेत रे, भजी केले. क्या जावडीची भजी केलेत रे मी. आज बघ कोण कोण आले जेवायला आपल्या घरी. तुला भजी आवडतात ना? क्या अरे ये ना. आजा आयुष्यातल्या पहिल्या मिशनवर चाललोय. आता जेव्हा गावात येईल ना, बॉर्डर गाजवूनच येईन बघ.